काय हे होतं आणि येस कसं आता बघ किती वाजलेत 11 वाजलेत. काय ऊन आहे भयानक आणि ते उजव्या बाजूला सगळं ओसाड काही म्हणजे काहीच नाही. थोड्या अंतरावर काही अगोदर तिथे तसंच होतं, तिथे ओसाड होत. पण आता ह्या बाजूला पुन्हा शेती वगैरे दिसतीये. पण एक आहे, रस्ता छान आहे, मला काही त्रास नाही. आता काल माहितीये का, काल मी देवीच्या दर्शनाला गेलो होतो ना तुळजापूरला, तर माझे शूज काढले आणि त्या पायाली चालायचं म्हटलं की माझ्या वेदना भयानक होतात पायांना. एक कण मला त्रासदायक असतो. तरी पण म्हणलं नाही, देवीचं दर्शन घ्यायचं म्हणून मी सगळं सहन केलं. आणि खरं सांगतो, मला रात्रीनं असं वाटलं की मी पुन्हा चालू शकेन की नाही इथपर्यंत. पण आज सकाळी पुन्हा नव्या दमाने मी चालायला सुरुवात केली आणि जोराने असं थोडं नाही, चालणं. अशा सगळ्या गोष्टी असतात. मेन म्हणजे मानसिक असतं जास्त करून. आणि श्रद्धा, प्रत्येकाची श्रद्धा आपण करायला पाहिजे ना, हो की नाही. समजून घ्यायला पाहिजे, हो की नाही, हो की नाही. छान आहे, मी खुश आहे, आनंदात आहे. आणि भराभराचा उद्या सोलापूर पार करायचं दुपारपर्यंत, फार तर संध्याकाळ, दुपारच. मला तर दुपारपर्यंतच करायचं पूर्ण. आणि मग पुढे सांगलीकडे जायचं, हो की नाही. माझी घोडदौड जोरात आहे.
असं रोज चालणं चालू आहे. माझ्या मागे ही गाडी असते, याचं नाव आहे अरुण. हा, याचं नाव अरुण. तो ड्रायव्हिंग करतो आणि शिवाय नाश्ता, चहा, जेवण सगळं तो करतो. हा, आणि हा दर्शन, हा सोशल मीडिया बघतो आणि शिवाय माझ्याबरोबर चालतो. अजून एक इरफान, तो संध्याकाळी माझ्याबरोबर असतो. आला का? हा बघ, हा संध्याकाळी असतो. उद्या जरूर वाचा आणि आम्हाला काही लागलं तर सहकार्य द्या. काय लागेल आपल्याला? व्हेरी गुड. आहे ओके नाही, काहीतरी चांगल्या कामासाठी आपण जातो ना, ओके नाही. शाळा कॉलेजमध्ये जातो, मुलांना सांगतो शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूणहत्या आणि बालमजुरी प्रचार आणि प्रसार करायचा. यासाठी मी सगळीकडे जातो. हा, सगळं चालू असतं, सगळ्या गोष्टी चालू असतात, ओके नाही. 40 वर्ष बँकेमध्ये नोकरी केली, रिटायर झाल्यानंतर सगळं. हा, मग चला, आता ही गाडी थोड्या वेळ राहील, मी तर जाणार 3 वाजता, ओके नाही. सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये, जरूर वाचा. संपूर्ण भारत चाललेला माणूस आहे. हा, लिम्का रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड चालण्याचे, म्हणजे अजून आपल्या देशामध्ये असं कोणी चाललेलं नाही. पण मी रेकॉर्ड करण्यासाठी चाललो नाही. मी चाललो कशासाठी? फक्त शाळा कॉलेजमध्ये जायचं किंवा शेतकऱ्यांशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधायचा. मी बाहेर पडलो एवढ्यासाठी की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याच आत्महत्या झाल्या आणि होत आहेत, यासाठी मी बाहेर पडलो. त्यासाठी मी बांधावरून जायचं, त्यांच्या शेतकऱ्यांशी बोलायचं, शेतमजुरांशी बोलायचं आणि समजून घ्यायचं काय चाललंय नेमकं आपल्या महाराष्ट्रामध्ये. हा, म्हणून मी बाहेर पडलोय. आता 3 महिने आणि 11 दिवस चालू आहे, अजून 2 महिने चालेल, मग रोज. हा, असं आहे आपली परंपरा. अशी आहे, शंकराचार्य, नंतर गुरु नानक, संत रामदेव, समर्थ रामदास स्वामी, विवेकानंद, महात्मा गांधी यांनी पदयात्रा केलेल्या आहेत. मग अशा लोकांनी केलेले पदयात्रा, असं ते आहे प्रथा, असं माझ्या मनामध्ये भावना अशी असते, हो की नाही. त्या लोकांनी एवढं मोठं काम केलंय, आपण थोडंफार तरी खारीचा वाटा चालावा, बस करायचं. आणि जे काही करतो ना मी बँकेत 40 वर्ष नोकरी केली, त्याचा जो प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी ते या कामाला लावलेला आहे. कोणाकडून 1 पैसा घेत नाही. चला, सकाळी हिंगराज चौक, तुळजापूर या ठिकाणाहून आम्ही सकाळी चालायला सुरुवात केली. रस्तेही छान आहेत, तक्रार करायला की जागा नाही. ते नेहमीप्रमाणे फक्त बसण्याची सोय नाही, कुठे उभं राहून जे काही करायचं ते उभं राहून, ओके नाही. बाकी काही नाही, बाकी तक्रार काहीच नाही. रस्ते छान आहेत, आजूबाजूला सृष्टी सौंदर्य पण छान आहे, त्यामुळे आपलं चालणं वेगात होतं. अडथळे तसे खास नाहीत म्हटले तरी हरकत नाही, काहीच नाही. आणि आज ना मग फक्त 5 वाजता
ते टोल प्लाझाला आयडियल रोडवेजना त्याचा नेहमी दरवेळी पण सगळ्यांचे टोल माफ झटकन होतात, पण आयडियल रोडवेज जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा भयंकर तापदायक होतं हे मला जाणवलं. बाकीच्या सगळ्यांना सोशल काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काहीतरी हे जाणीव आहे किंवा देशासाठी समाजासाठी करावं असं ते त्या प्रत्येकाला वाटतं, पण आयडियल रोडवेज कधीच नाही. त्या बाबतीत मला दोन्हीकडे असाच अनुभव आला आहे. काय कारण मला नेमकं समजत नाही. ते झालं, त्याचे बराच वेळ गेला, किमान अर्धा तासाच्या पुढे वेळ गेला, हो की नाही. तेव्हा शेवटी अशी वीरेंची आठवण हे ओळख द्यावी लागते वगैरे वगैरे, पण बाकीच्या ठिकाणी काही बोलावंच लागत नाही, हो की नाही. नुसतं आपलं पदयात्री आणि सगळी गोष्ट आपण व्यवस्थित सांगितलं ना, मिशन काय समजून सांगितलं, शांतता मानवता वगैरे, ते लगेच लोक टोल माफ करतात. ते झाला, टोल माफ झाला आणि आता मी मुक्कामावर आलेलो. तामलवाडी या ठिकाणी मुक्काम केला आणि जवळजवळ 27 किलोमीटर चालून झालेलं आहे आणि रात्रीचं जेवण पण मस्त कमी झालेलं आहे. आता निवांत झोपणार. सर्वांना शुभरात्री.